नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज आपण पालक चिकन कसं बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतले. आता सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला, चिकनला मीठ, हळद, लाल मिरची पावडर, थोडंसं आलं लसूण पेस्ट आणि थोडासा लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे. आता हे व्यवस्थित आपण याला चोळून घेऊयात. आता हे आपल्याला 10-15 मिनटं असंच ठेवायचे आणि तोपर्यंत बाकीची तयारी करायची. आता आपण पालक चिकन करतोय त्यासाठी आपल्याला पालक घ्यायचा आहे. एक मध्यम आकाराची पालकाची जुडी घेतली, स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी काय करायचं, आपल्याला हा जो पालक आहे ब्लँच करून घ्यायचा आहे. आता आपल्याला पालक ब्लँच करण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचे. पाणी गरम करायला ठेवले, त्यामध्ये मी थोडी साखर घालते. आता पाणी उकळू देऊयात. आता पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण पालक घालूयात आणि याला फक्त आपल्याला 15 ते 20 सेकंद या उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचे आणि पटकन काढून घ्यायचे. गॅस बंद केलाय मी. आता हे काढून घेतलंय पालक आणि हा पालक पटकन आपल्याला एकदम थंड पाण्यामध्ये घालायचा. हे बर्फ टाकलेलं पाणी एकदम थंड आहे. हा जो पालक आहे त्याची कुकिंग प्रोसेस एकदम स्टॉप झाली पाहिजे. यामुळे काय होतं, एकतर चवही चांगली लागते आणि याला रंग खूप छान येतो. आता हा पालक पटकन थंड झालेला आहे. आता हा काढून घेऊयात आणि आपण याची मिक्सरमधून प्युरी तयार करून घेऊयात. बघा, प्युरी तयार करून घेतली. आता इथे एक कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये घ्यायचे तेल. तेल थोडं जास्त घ्यायचं आपल्याला. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घेतलेत ते घालायचे. तमालपत्र, दालचिनी, चक्री फूल, 2-3 लवंगा, 5-6 काळी मिरी आणि 2 हिरव्या वेलच्या, एवढे मसाले घेतले ते घालते. आता पटकन आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे. 3 कांदे घेतलेत उभे चिरून, ते घालते. कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला, त्याला हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत. आता कांदा चांगला परतून झालाय, बघू शकता असं छान याला ब्राऊन रंग यायला सुरुवात झाली. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूयात. यासोबतच आलं लसूणची पेस्ट घालूयात आणि हे पुन्हा परतून घेऊयात. आता आलं लसूण हिरवी मिरची चांगलं परतून झालेले, त्यामध्ये आपण लाल तिखट घालूयात आणि धनेपूड घालूयात. ह्याला मिक्स करून घ्यायचे. मसाला जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी घालते यामध्ये. आता हे मिक्स झालं. यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. 2 टोमॅटो घेतलेले मध्यम आकाराचे आणि टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचं आपल्याला. आता टोमॅटोही चांगला परतून झालेला आहे. कडेनं छान तेल सुटायला लागले. त्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते घालूयात. आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या फ्लेमवर त्याला 5 मिनटं परतून घ्यायचे. आता हे 5-7 मिनटं परतून घेतलेले, यामध्ये आपण जी पालकची प्युरी तयार करून घेतली ते घालूयात आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता पालक घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता यावर झाकण ठेवायचे आणि याला 5 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे. आता 5-7 मिनटं झालेली आहेत. यावरती झाकण ठेवलेलं होतं आपण. बघा, त्याला ग्रेव्ही पण छान झाली. यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही. जर तुम्हाला वाटत असेल तर पाणी घालू शकता, पण छान असं दाटसर झालेलं आहे. आता यामध्ये जर या स्टेजला चेक करायचं, मीठ कमी असेल तर मीठ घालायचं आणि थोडी आपल्याला यामध्ये कसुरी मेथी घालायची. आता एकदा मिक्स करून घेते आणि 2 मिनटासाठी फक्त यावर झाकण ठेवते. 2 मिनटं झालेली आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि इथे एकदम मस्त असं आपलं आता पालक चिकन तयार आहे.
बघू शकता याला टेक्स्चर पण एकदम मस्त आलेलं आहे. चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे, ज्युसी आहे आणि टेस्ट पण खूप छान झालेली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.